कौल जनतेचा फक्त गरजा महाराष्ट्रावर। विड्यातल्या बळवंत महाविद्यालयातील ही तरुण मुलं अतिशय उत्स्फूर्तपणे आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत। त्यांना विचारणार आहोत आपण की भाजपची सत्ता यावंच असं कोणाला वाटतंय का? अमित शहा कोणत्याही लोकांना माहिती नाही आणि इथं या मतदारसंघाचं बघाल तर हा या कोणत्या पक्षच नाही, माणसाकडे बघून मतदान केलं जातं। या मतदारसंघामध्ये माणसाकडे बघून मतदान केलं जातं असं सांगायचं आहे, काय सांगशील तू? सर, हा मित्र म्हणला की अमित शहाची विजन वगैरे माहिती नाही, पण महाराष्ट्रामध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली ज्या गोपीनाथ मुंडेंनी बहुजन समाजाचं नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये घडवलं, त्यांची मुलगी आज युती जर आपल्यासारख्यांचं नेटवर्क आपल्यासारख्यांचं नेतृत्व जर करत असेल तर पंकजाताईंच्या पाठीमागे जायला काय हरकत आहे? आणि 15 वर्ष गेली या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता होती, त्यांनी काय विकास कामं केली? आणि विकास कामं करत असताना त्यांनी फसवागिरीचं राजकारण, एकमेकांचं कारखाना बंद पाडणे ह्याच्याशिवाय कुठलाही उद्योग केले नाही। त्यामुळे ही जनता ही भाजपच्या पाठीमागे असणार आहे आणि आमच्या नक्की आहे। विकासाचं विजन घेऊन महाराष्ट्रामध्ये आपापले पक्ष आणि नेते सगळ्यांनी जोम धरला, या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता येईल असं सांगतात। पण तरुणांच्या मनामध्ये नेमकं काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत। तरुणांना आपण विचारतो की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण व्हावा, तुम्हाला कोण असेल जो आवडीचा आहे ते फक्त सांगावं। कोण वाटतं कोण मुख्यमंत्री होईल? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे व्हावे ही आमची इच्छा आहे। बस पृथ्वीराज चव्हाण उद्धव साहेब महाराष्ट्राच्या जनतेमध्ये बऱ्याचपैकी ठरल्यासारखं राज ठाकरे कोणी म्हणते, कोणी उद्धव ठाकरे म्हणते, पृथ्वीराज चव्हाण यांचा सुद्धा उल्लेख या पश्चिम महाराष्ट्रामध्ये होतोय। हे तितकेच आत्ताचे सुखावं बाब म्हटले तर काय वावगं ठरू नये। गरजा महाराष्ट्र न्यूज जिल्हा प्रतिनिधी अरुण मोडकसह नौशाद शेख, कुलदीप देवकुळे, गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। कधीच होणार नाही आता फक्त आणि फक्त अनिल भावांचा भगवाच इथे फडकणार आहे, हीच माझी गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत।